त्यांना या ठिकाणी चर्चा करता आली नाही, विषय समजला नाही किंवा आपली बुद्धिमत्ता त्या ठिकाणी चालवता आली नाही, तर त्यांनी सभात्याग करणं हा एकमेव त्यांच्यासमोरचा पर्याय त्या ठिकाणी खुला ठेवला. विरोधकांना त्याच्यात स्वारस्यच नाही, त्यांना फक्त विरोधाला विरोध करायचं आणि कुठेतरी सभागृहाचा वेळ वाया घालवायचा. तिथली इन्क्वायरी लावा. कोण होता तेव्हाचा आयुक्त, कोण बोलत होता आता विधानसभेला हे मी केले मी ते केले. सत्तेच्या ताटातले भागीदार हे पण होते, मग हे कसे बोलू शकतात? नवी मुंबई महानगर पालिका की आर्थिक स्थिति को लेकर आयोजित मैराथन महासभा बैठक में पिछले दिन जहां विपक्ष शिवसेना और भारतीय जनता पार्टी नगर सेवकों ने सत्ताधारी एनसीपी के भ्रष्टाचार का पहाड़ा पड़ते हुए उन पर जोरदार प्रहार किया, तो वहीं अगले ही दिन सत्ताधारी एनसीपी और कांग्रेस ने मिलकर विपक्ष पर जोरदार हल्ला बोल करते हुए उन्हें आड़े हाथ लिया. विरोधी पक्ष नेता विजय चौगले की गैर मौजूदगी में चल रही सभा में एनसीपी ने पूरी तरह से तय कर लिया था कि इस बार सभा में विपक्ष को उनकी जगह दिखाकर रहेंगे. जैसा सोचा था वैसा ही हुआ और अपनी सोची समझी रणनीति के तहत सभा के नेता जेडी सुतार ने विरोधकों पर जोरदार प्रहार करते हुए कहा कि विपक्ष चर्चा में पूरी तरह से विफल साबित हुआ है, क्योंकि जिस लिए ये सभा बुलाई गई थी उस पर विपक्ष बात न करते हुए केवल हंगामा ही करता दिखाई दिया, जबकि महानगर पालिका के उत्पन्न बढ़ोतरी को लेकर महत्वपूर्ण सुझाव सिर्फ सत्ताधारियों ने दिए. सभागृह नेता जेडी सुतार ने माना कि महानगर पालिका की आर्थिक स्थिति थोड़ी सी कमजोर जरूर है. जो गाड़ी पहले 60 की रफ्तार से चला करती थी वो आज 20 की रफ्तार से चल रही है, मगर ये गाड़ी बंद नहीं पड़ी है. विपक्ष पर जमकर हमला बोल करते हुए जयवंत सुतार ने कहा कि आज 2014-15 के अर्थ संकल्प में जिन प्रस्तावित कार्यों पर विपक्ष विरोध कर रहा है, जब इन कार्यों को उस समय मंजूरी दी जा रही थी तब विपक्षी पार्टियों के सदस्यों ने उस समय विरोध क्यों नहीं किया. जेडी सुतार ने कहा कि महासभा ही नहीं बल्कि स्थायी समिति में भी विपक्ष के सदस्य थे, तब भी उन्होंने विरोध प्रदर्शन क्यों नहीं किया. उन्होंने विपक्ष पे पलटवार करते हुए कहा कि उस समय यही विपक्ष पार्टी के नगर सेवक बेहद अलग मूड में थे, क्योंकि सभी को अपनी अपनी फाइलें मंजूर करवाने की जल्दबाजी थी. सभी अपनी फाइलें लेकर मुख्य शहर अभियंता के कैबिन में फाइल मंजूरी को लेकर गुहार लगा रहे थे. उस समय इन विपक्षों को जनता की परवाह क्यों नहीं हुई. वास्तविक पाहता विरोधकांचा अपयश आहे. याच्यामध्ये जे काम विरोधकांनी करायचं होतं ते आम्ही स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी समोर आणली. गाडी जी आपली 60च्या वेगाने जात होती ती एक आता 20च्या वेगाने जाईल, परंतु याचा अर्थ गाडी बंद पडणार नाही आणि त्या हिशोबाने त्या ठिकाणी हा प्रस्ताव घेतलेला आहे. विरोधकांना त्याच्यात स्वारस्यच नाही, त्यांना फक्त विरोधाला विरोध करायचं आणि कुठेतरी सभागृहाचा वेळ वाया घालवायचा हीच फक्त भूमिका त्यांनी घेतलेली आहे. वास्तविक पाहता ज्यावेळी हा 14-15चा अर्थसंकल्प, त्या 14-15च्या अर्थसंकल्पातूनच जी कामं निवडणुकीच्या पूर्वी घेतली त्यावेळी विरोधी पक्ष नेत्याचं काम होतं, विरोधी पक्षाचं काम होतं ते का त्याच्यावर चेकअप ठेवणं का बा ही तरतूद नसताना स्थायी समितीमध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे सदस्य होते, त्याने आक्षेप घेणार, परंतु ते वेगळ्या धुंदीमध्ये होते त्यावेळी. आणि त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी विरोधी पक्षाचे लोकसुद्धा त्या ठिकाणी फायले घेऊन स्वतः शेट्टी इंजिनियरच्याकडे जात होते, साहेब हे काम करा 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 अशा पद्धतीने भूमिका, आणि आज वल्गना वेगळ्या पद्धतीने करतायत. वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नगर सेवक सूरज पाटिल ने भी तीव्र शब्दों में विपक्ष पर जमकर हमला बोल किया. उन्होंने कहा कि विपक्ष के सदस्यों ने जो भी आरोप लगाए थे वे उसे साबित नहीं कर पाए. उन्होंने महानगर पालिका चुनाव के पूर्व एनसीपी और कांग्रेस पार्टी छोड़कर शिवसेना पार्टी का दामन थामने वाले किशोर पाटकर, एमके मडवी, शिवराम पाटिल, नामदेव भगत पर जोरदार प्रहार करते हुए कहा कि जो लोग आज एनसीपी पर आरोप करने से बाज नहीं आ रहे वे सभी कुछ महीनों पूर्व सत्ता के थाली के भागीदारी बने थे.
इसलिए उन्हें आरोप लगाने का आज कोई अधिकार नहीं। सूरज पाटिल ने शिवसेना के उपनेता विजय नाहटा पर भी अस्पष्ट तौर पर आरोप लगाते हुए कहा कि जिन प्रकल्पों पर सदस्य भ्रष्टाचार का आरोप लगा रहे हैं, उस समय के तत्कालीन आयुक्त कौन थे जो महानगर पालिका चुनाव में इन सभी प्रकल्पों का श्रेय लेकर विधानसभा चुनाव में जमकर प्रचार कर रहे थे। आत्तापर्यंत जे आरोप केले त्याच्यातलं एक तरी आरोप सिद्ध करू शकले नाही। आता जे इकडून तिकडून उड्या मारणारे आहेत त्यांचं काय साध्य झालं नाही। आणि आज तुम्ही प्रखरतेनं बघा, तिथं विरोधकांमध्ये जे बोलले, किशोरजी पाटकर, शिवरामजी पाटील, नामदेवजी भगत, MK मडवी, कुठले आहेत ते, कुठून आले आहेत, कुठल्या पक्षात होते, सत्तेच्या ताटातले भागीदार हे पण होते, मग हे कसे बोलू शकतात? चुकीचं केलं आणि हे केले, बजेट मंजूर करताना हे ह्याच सत्ताधारी पक्षात बसलेले होते आणि यांना काय अधिकार आहे मग की हे चुकीचं आहे म्हणून सांगण्याचा? खुशाल कुठली लागा, तिथली इन्क्वायरी लावा, कोण होता तेव्हाचा आयुक्त, कोण बोलत होता आता विधानसभेला हे मी केले, मी ते केले, मग तुमच्याच पक्षात आता नेता आहे ना तो। मग आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह तुम्ही करताय, ऐकण्याची भूमिका पण मानसिकता ठेवायची। इस अवसर पर महापौर सुधाकर सोनावने ने NMTV से खास मुलाकात में कहा कि विपक्ष इस दौरान अभ्यासपूर्ण चर्चा में पूरी तरह से विफल साबित हुआ है। बार बार सभा त्याग कर उन्होंने अपनी कमजोर विपक्ष पार्टी की छाप छोड़ी है। आम्ही तर निश्चितपणे विरोधकांना या ठिकाणी बोलायला दिलं आणि सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना शांत बसवलं, परंतु हीच भूमिका मात्र विरोधकांनी त्या ठिकाणी घेताना दिसले नाही। त्यांना या ठिकाणी चर्चा करता आली नाही, विषय समजला नाही किंवा आपली बुद्धिमत्ता त्या ठिकाणी चालवता आली नाही, तर त्यांनी सभात्याग करणं हा एकमेव त्यांच्यासमोरचा पर्याय त्या ठिकाणी खुला ठेवला। पण चर्चेला सामोरं जाताना मात्र ते कुठेतरी कमी पडले। जिस प्रकार पहले दिन विपक्ष एनसीपी पे भारी पड़ा, तो वहीं दूसरे दिन एनसीपी विपक्ष पर, जिसे देखते हुए ये मैराथन महासभा राजकीय जंग ज्यादा दिखाई दे रही थी। ब्यूरो रिपोर्ट NMTV।